माडेकर कोणाची करणार होळी, कोणाला बसणार गोळी आणि कोणाला चारणार गुढीपाडव्याची पोळी, अशी चर्चा रंगू लागली आहे। रणरणत्या उन्हाच्या चटक्याने संपूर्ण सोलापूर तापू लागला असतानाच राजकीय हलग्यांचा पुन्हा आवाज काढू लागलाय। वातावरण तापलंय, मतदार झोपलंय असे चित्र दिसत आहे। सोलापूर आणि माढा लोकसभेसाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे। राष्ट्रवादीचे खंदे समर्थक खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना सुद्धा पुत्र प्रेमापोटी अखेर भाजपाच्या झेंड्याखाली यावे लागल्यामुळे राष्ट्रवादीला जिल्ह्यात मोठं खिंडार पडल्याची चर्चा आहे। उमेदवारी जाहीर होण्याआधीच माढा लोकसभा प्रचंड गाजू लागली आहे। सोलापूरपेक्षा माढा इलेक्शन एक्सप्रेसची देशभर चर्चा होत आहे, कारण या माढ्यातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार निवडणूक लढविणार या चर्चेने संपूर्ण राज्य ढवळले। अचानकपणे पवारांनी माघार घेतल्यामुळे पुन्हा मोहिते पाटील खिंड लढवणार अशी चर्चा होऊ लागली। परंतु मोहिते पाटील गटाचे पंख छाटण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून होत असतानाच मोहिते पाटलांनी पंखाला इजा होण्याआधीच ते झाड सोडून दुसरे झाड विसावण्यासाठी निवडल्यामुळे प्रचंड धुराळा उडू लागला आहे। पाडापाडीमध्ये हातखंड असणाऱ्या खासदार पवारांनाच आज त्यांच्याच शिलेदारांनी ऐन आखाड्यात पाडल्याने माड्याची रंगत रंगली आहे। खासदारकीची खुर्ची मिळवण्यासाठी सध्या माड्यात हुतुतूचा खेळ रंगला आहे। निष्ठावंत रात्रीत निष्ठा विकून पक्ष बदलू लागले आहेत। वास्तविक पाहता निष्ठावंत म्हणून घेणाऱ्या अकलूजकर दादांना ऐन उतारवयात पुत्र प्रेमापोटी भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन पळण्याची वेळ आली आहे। जिल्ह्यातील राजकीय गोष्टींची संपूर्ण माहिती असणाऱ्या दादांना भाजपाने सापळा लावून बरोबर पकडल्याने माड्यातून दादा रण जिंकणार असा प्रश्न विचारला जात आहे। राजकारणात आजचा मित्र उद्याचा वैरी होतो, हेच आजच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे। कारण मोहिते भाजपेही होताच संजय शिंदेंनी पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा घेतल्याने खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादीला पार्थस्वार्थ नडल्यामुळेच अकलूजकरांनी ताकदीने बंड पुकारले आणि राष्ट्रवादी बंडोमामय केली। आता माड्याचा गड राष्ट्रवादीकडून संजय मामा लढविणार। सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखांचा पत्ता कट झाला। ऐनवेळी पवारांनी गुगली टाकल्याने भाजपा गारटली आहे। राजकीय डॉक्टर म्हणून ओळख असणाऱ्या पवारांना माड्याची जागा आणण्यासाठी प्रचंड मोठी ताकद लावावी लागणार असून मोहिते पाटील यांना फाईट देण्यासाठी मोहिते पाटलांचे कट्टर प्रतिस्पर्धी संजय शिंदेंना मैदानात उतरवून राष्ट्रवादीने मोठी राजकीय खेळी केल्याचे बोलले जात आहे। घरकाभेदी असणारे शिवसेनेतून हकालपट्टी झालेले डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील रणजितला हरवण्यासाठी पवारांच्या भेटीला गेल्याने खळबळ उडाली आहे। त्यामुळे पवार आणखी कोणता राजकीय बॉम्ब टाकणार याकडे लक्ष लागले आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभर मोदी लाट होती, तरी सुद्धा मोदी लाट हद्दपार करून लोकसभेत पोहोचलेले खासदार विजयसिंह मोहिते पाटील आज भाजपाच्या झेंड्याखाली आल्याने कमळ पॉवरफुल दिसू लागला आहे। तर घड्याळ्याची गजर संजय मामांच्या प्रवेशाने वाढला आहे। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सोलापूरकडे पाहिले जाते, परंतु सध्या या बालेकिल्ल्याला भाजपारूपी वाळवीने पोखरल्याने बुरुज ढासळू लागला आहे। राष्ट्रवादी सोडून रातोरात भाजपाचा झेंडा हाती धरणाऱ्या रणजित सिंहांना जंगलातून राजकीय प्रवास करताना यापुढे वाघांना आणि बिबट्यांना तोंड द्यावे लागणार असल्याने रणजित सिंह त्यांना तोंड देणार का तोंडावर आपटणार याकडे लक्ष लागले आहे। एकंदरीत माड्याची निवडणूक यंदा कोणाला सोपी नाही। दोघांनाही सामान्य मतदार वैतागले आहेत। त्यात गटबाजीची धुळवड आणि निष्ठावंतांची गोची होऊ लागल्याने कोणाला लागणार गोळी, कोणाला मिळणार पोळी, कुणाची होणार होळी हे मतदारांच्याच हाती आहे।